Question 6.11 is that a square loop of HB having m turn is rotated with uniform angular velocity omega. Okay. So problem is that there is a square loop of side is equal to B having m turns, number of turns equal to m, is rotated with uniform angular velocity. Okay, so here angular velocity is given, angular velocity is omega. Rotated with uniform angular velocity omega about one of its diagonal. Okay, so axis here, axis of rotation is diagonal. Diagonal is the axis of rotation, which is kept fixed in horizontal position. A uniform magnetic field B naught exists in vertical direction, and magnetic field is B naught. Is equal to B naught, and it is vertical direction. And diagram is like this. So this is the magnetic field. And in this magnetic field, there is a square loop like this. And this square loop rotates about the diagonal, which is horizontal. So this is the square loop. Okay, side of the square loop is equal to B. In this square loop, number of turns are equal to m. Angular velocity म्हणजे या अबाउट डायगोनल काय होतं, डायगोनल हॉरिझॉन्टल आहे, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ने हे रोटेट होत आहे अबाउट डायगोनल. मग आता हा जो स्क्वेअर लूप आहे तो कसा आहे, मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे ना. मॅग्नेटिक फील्डला स्क्वेअर लूप परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये आता किती अँगल आहे सांगा जरा. इट इज 0. एरिया वेक्टर म्हणजे एरियाला काढलेली परपेंडिक्युलर इनवर्ड आउटवर्ड आहे ना. एरिया वेक्टर म्हणजे एरियाला काढलेली परपेंडिक्युलर इनवर्ड आउटवर्ड येणार आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड देखील इनवर्ड आहे. ओके, अँड देअरफॉर व्हॉट विल हॅपन, सुरुवातीला अँगल काय असणार आहे 0. आता हे रोटेट होऊन हे असं एकदम हॉरिझॉन्टल पण होऊ शकतं. आता व्हर्टिकल आहे ना, ते डायगोनल भोवती रोटेट झाल्यानंतर काय 90 डिग्रीनं रोटेट झाल्यानंतर ते हॉरिझॉन्टल होणार. हे लक्षात येते का बघा, सुरुवातीला हे असं आहे, त्याच्यानंतर हे असं होणार, परत असं होणार, कंटिन्युअसली रोटेट होणार. म्हणजे आता हे मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आउटवर्ड जर असेल, हे पेन दाखवलं, हे मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आउटवर्ड असेल, तर सुरुवातीला हे असं परपेंडिक्युलर आहे. ओके, दिस इज परपेंडिक्युलर. रोटेट झाल्यानंतर त्याला पॅरलल, परत रोटेट झाल्यानंतर त्याला परपेंडिक्युलर. म्हणजे अशा प्रकारे एरिया वेक्टर रोटेट झाल्यामुळे फ्लक्स कंटिन्युअसली चेंज होणार आहे. तर क्वेश्चन 1 काय आहे याच्यामध्ये, क्वेश्चन 1 इज फर्स्ट क्वेश्चन इज दॅट EMF induced in the coil as a function of time. EMF चा फॉर्म्युला काढायचा आहे, EMF. Second question is that maximum EMF induced. Maximum EMF induced. Third, average EMF induced in the loop over long period. Average EMF. And last is heat produced in T is equal to 0 to T is equal to 2T. 0 पासून 2T मध्ये प्रोड्यूस झालेली हीट पण काढायची. आता बघा, अगोदर फ्लक्सचा फॉर्म्युला लिहावा लागेल आपल्याला. फ्लक्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, BA cos of theta. This is the flux.
ओके, आणि दिस इज फॉर सिंगल टर्म. नंबर ऑफ टर्म यम असतील तर यम बी ए कॉस थिटा. सपोज म्हणजे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल कंटिन्युअसली चेंज होणार आहे, बरोबर आहे ना. म्हणजे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये अँगल जर थिटा असेल, लक्षात येते, तर फ्लक्स किती असणार आहे. फ्लक्सचा जनरल फॉर्म्युला आहे तोच वापरूया, दॅट इज बी ए कॉस थिटा किंवा यम बी ए कॉस थिटा. बट थिटा इज इक्वल टू काय असतं, ओमेगा टी असतं, ओमेगा इंटू टी. कारण हे सर्क्युलर मोशन मध्ये झालंय, बिकॉज ओमेगा इज नथिंग बट थिटा डिवायडेड बाय टी असतं. अँग्युलर व्हेलॉसिटी इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. सो थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. सो फायचा फॉर्म्युला असा पण लिहू शकतो, एम बी ए कॉस ओमेगा टी. आता ईएमएफ इंड्यूसचा फॉर्म्युला काय सांगा, मायनस डी फाय बाय डी टी. सो मायनस डी बाय डी टी ऑफ काय होणार आहे, एम बी ए कॉस ओमेगा टी. आता एम बी ए हे कॉन्स्टंट आहे, मायनस एम बी ए इज अ कॉन्स्टंट. ओके, आता डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी फक्त राहणार. डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी म्हणजे काय येणार आहे, मायनस ओमेगा साइन ओमेगा टी येणार, बरोबर ना. कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन टी, लक्षात येते का. कॉस टी चं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन टी. कॉस ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन ओमेगा टी येणार. परत ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर परत ओमेगा येणार आहे, लक्षात येते. आता हे मायनस मायनस प्लस होणार. सो एम बी ए ओमेगा साइन ओमेगा टी. ओके, परत एरिया किती येणार बघा, एरिया इज नथिंग बट साइड स्क्वेअर, दॅट इज बी स्क्वेअर येणार. एरिया विल बी बी स्क्वेअर. अँड देअरफॉर ईएमएफ इंड्यूसचा फॉर्म्युला, आता ह्या दिस इज आन्सर ऑफ अवर फर्स्ट क्वेश्चन. ईएमएफ इंड्यूसचा फॉर्म्युला येणार आहे एम बी बी स्क्वेअर ओमेगा साइन ओमेगा टी. म्हणजे ईएमएफ जो आहे तो कॉन्स्टंट नाही, इट इज अ फंक्शन ऑफ साइन आहे. आणि साइनची व्हॅल्यू काय होते, 0 1 0 मायनस 1 0 1, बरोबर आहे ना. साइन 0 0 असतं, साइन 90 1 असतं, परत साइन 180 0 येतं, साइन 270 परत मायनस 1 येतं. अशा प्रकारे साइन ओमेगा टीची व्हॅल्यू जी आहे ती काय होणार आहे, 0 1 0 मायनस 1 0 1 0 मायनस 1 असं होणार आहे. त्याच्यामुळे हा ईएमएफ जो आहे तो कॉन्स्टंट नसणार आहे. सुरुवातीला टाइम 0 असताना ईएमएफ 0च असणार आहे. त्याच्यानंतर ओमेगा टीची व्हॅल्यू ज्यावेळी पाय बाय 2 होईल, ओमेगा इंटू टी कधीतरी पाय बाय 2 होणार, त्यावेळी काय होणार आहे, ईएमएफ प्लस एम बी बी स्क्वेअर ओमेगा होणार. परत ओमेगा टीची व्हॅल्यू काय होणार आहे, कारण ओमेगा टी म्हणजे अँगल आहे, लक्षात घ्या, थिटा अँगल आहे. आणि अँगल हा कंटिन्युअसली 0 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री 360 डिग्री अशी व्हॅल्यू ती जी आहे थिटाची वाढत वाढत जाणार आहे. ओके, तर या पद्धतीनं हा फॉर्म्युला येणार आहे. आता मॅक्सिमम ईएमएफ किती असणार आहे, तर साइन ओमेगा टीची व्हॅल्यू ज्यावेळी 1 असणार त्यावेळी मॅक्सिमम ईएमएफ असणार आहे. सो हे फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर झालं. सेकंड क्वेश्चनचं आन्सर कसं येणार बघा. सो देअरफॉर मॅक्सिमम ईएमएफ ला आपण काय म्हणतो, ई नॉट असं म्हणतो. सो ई नॉट किती येणार आहे, दॅट इज एम बी बी स्क्वेअर ओमेगा येणार. आणि ईएमएफ मॅक्सिमम कधी असणार आहे, वेन साइन थिटा इज इक्वल टू कधीतरी 1 होणार ना, 1 पेक्षा जास्त साइन थिटाची व्हॅल्यू जात नाही. सो मॅक्सिमम ईएमएफ होणार आहे एम बी बी स्क्वेअर ओमेगा. त्याच्यानंतर ऍव्हरेज ईएमएफ किती असणार. आता थर्ड क्वेश्चन काय विचारलाय की ऍव्हरेज ईएमएफ किती असणार. ऍव्हरेज बघा, आता एका सायकलचा विचार केला, एक सायकल म्हणजे 360 डिग्री पर्यंत, एक सायकल म्हणजे 0 डिग्री टू 360 डिग्री. आता 0 डिग्रीला ईएमएफ किती असणार, साइन 0 येणार ना, तिथं ईएमएफ 0 झाला. 90 डिग्रीला किती असणार आहे, साइन 90 म्हणजे एम बी बी स्क्वेअर ओमेगा होणार. परत 180 डिग्री अँगल होणार का तरी रोटेट होऊन, कारण कॉइल कंटिन्युअसली रोटेट व्हायला लागले, लक्षात घ्या, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. सो व्हेन इट बिकम 180, साइन 180 इज इक्वल टू 0,
त्याच्यामुळे परत ईएमएफ 0 होणार. मग आता 180 नंतर नेक्स्ट अँगल काय येणार 270. ओके, म्हणजे इथे व्हॅल्यू लिहितो. वेन कॉइल rotates values of EMF at different angle in one revolution. कारण एका रिव्होल्युशन मध्ये जसं होणार तसं प्रत्येक रिव्होल्युशन मध्ये होणार आहे. थीटा आणि ईएमएफ बघा, आता थीटा 0 असताना हे साइन ओमेगा टी म्हणजे थीटा आहे. ओके, साइन 0 होणार ना, ईएमएफ 0 होणार आहे. थीटा ज्यावेळी π/2 होणार, थीटा ज्यावेळी π/2 होणार त्यावेळी साइन π/2 म्हणजे 1 म्हणजे किती होणार आहे, ईएमएफ mb² ओमेगा होणार. त्याच्यानंतर थीटा ज्यावेळी पाय होणार त्यावेळी साइन पाय म्हणजे परत 0. थीटा ज्यावेळी 3π/2 होणार त्यावेळी काय होणार आहे, 3π/2 ला साइन 3π/2 म्हणजे -1 म्हणजे -mbb² ओमेगा. आणि 360 डिग्री म्हणजे 2π ला परत 0. आता एका सायकल मध्ये ऍव्हरेज काढलं तर इथं हे 0 0 0 आहे आणि हे प्लस आणि मायनस म्हणजे 0 येणार आहे. ओके, सो देअरफॉर ऍव्हरेज ईएमएफ ओव्हर ए सायकल इज इक्वल टू 0. एका सायकल मध्ये किंवा एका रिव्हॉल्युशन मध्ये ऍव्हरेज ईएमएफ काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, एका सायकल मध्ये म्हणजे ओव्हर लॉंग टाइम पण आपण म्हणू शकतो. ओके, तर हे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर झाले. ईएमएफचा फॉर्म्युला काढला, MBA cos ओमेगा टीचं फक्त डेरिव्हेटिव्ह घेतलं, ईएमएफचा फॉर्म्युलाला MBB² ओमेगा साइन ओमेगा टी. मॅक्सिमम किती असणार, साइन ओमेगा टी ज्यावेळी मॅक्सिमम म्हणजे 1 असणार त्यावेळी ऍव्हरेज ईएमएफ किती असणार, 0. आणि हीट प्रोड्युस्ड इन टाइम t इज इक्वल टू 0 टू टाइम 2t. आता इथं हीट प्रोड्यूस साठी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. heat produced is equal to integration of E square by R dt ड्युरिंग 0 to 2t म्हटलंय ना त्याने. 0 to 2t या टाइम इंटरवल मध्ये किती हीट प्रोड्यूस होईल. आता हा फॉर्म्युला कुठून आला तर लक्षात घ्या, हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला I²RT असतो, माहित आहे ना. I²RT किंवा V²/R × T असतो. हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला काय असतो, I²RT किंवा V²/R × T असा फॉर्म्युला असतो हीट प्रोड्यूसचा. ठीक आहे. आता इथं व्होल्टेज म्हणजे काय येणार, इथं ईएमएफ म्हणजे इथं ई लिहावं लागेल. आणि E²/R × T हा हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला कधी वापरणार, जर ई कॉन्स्टंट असेल तरच. ई कॉन्स्टंट असेल तर E²/R × T हा फॉर्म्युला वापरू शकतो. परंतु इथं ई जे आहे ते फंक्शन ऑफ साइन आहे, म्हणजे ते कमी जास्त व्हायला लागलंय. आणि म्हणजे ईएमएफ व्हेरिएबल, आता व्हेरिएबल असेल तर काय करावं लागेल, तर इथं इंटिग्रेशन हे सॉल्व्ह करावं लागेल. E²/R dt करावं लागेल. म्हणजे dt या स्मॉल टाइम मध्ये तयार झालेली जी हीट आहे ती काढावी लागणार आणि त्या सगळ्या छोट्या छोट्या टाइम इंटरवल मध्ये प्रोड्यूस झालेली जी हीट आहे, लक्षात घ्या, छोट्या छोट्या टाइम इंटरवल मध्ये प्रोड्यूस झालेली जी हीट आहे त्या सगळ्या हीटची ऍडिशन करायला पाहिजे, म्हणजे इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी हीट प्रोड्यूसचा म्हणजे ईएमएफ जर व्हेरिएबल असेल, व्होल्टेज व्हेरिएबल असेल तर हीट प्रोड्यूसचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, इफ व्होल्टेज इज कॉन्स्टंट, ईएमएफ कॉन्स्टंट असेल तर E²/R × T डायरेक्ट लिहू शकताय. आणि जर कॉन्स्टंट नसेल तर E²/R dt येणार आहे. नाउ 2 टाइम्स 0 to t असे लिहू शकतो. 0 to 2t म्हणजे काय येणार, 2 टाइम्स 0 to t असं लिहू शकतो. ईचा फॉर्म्युला काय बघा, ईचा फॉर्म्युला
एम बी बी स्क्वेअर ओमेगा साइन ओमेगा टी, एम बी बी स्क्वेअर ओमेगा साइन ओमेगा टी डी टी, याचा स्क्वेअर आहे ना, डिवायडेड बाय आर. सो हीट प्रोड्युस्ड एच इज इक्वल टू, आता 2 ॲज इट इज, कॉन्स्टंट जे आहे ते बाहेर काढूया. एम बी बी स्क्वेअर ओमेगा इज अ कॉन्स्टंट. के आर इज ऑल्सो, रेजिस्टन्स इज ऑल्सो कॉन्स्टंट. इंटिग्रेशन मध्ये 0 टू टी मध्ये काय राहणार आहे, याचा स्क्वेअर करायला पाहिजे ना, सगळ्याचा स्क्वेअर करायचा राहिला. एम स्क्वेअर बी स्क्वेअर बी रेस टू 4 आणि ओमेगा स्क्वेअर, आणि आत राहणार साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी. सो एच इज इक्वल टू 2 एम स्क्वेअर बी रेस टू 4 ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी याचं जे इंटिग्रेशन आहे या टॉपिक मध्ये आपल्याला अनेक वेळा लागणार आहे. आता हा एक फॉर्म्युला, याचं डेरिव्हेशन करायला गेलो तर अजून एक पेज लागेल. इंटिग्रेशन याचं पूर्ण सॉल्व्ह करायला गेलो तर आणखी एक पेज लागेल. तर लक्षात ठेवा, साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टीचं इंटिग्रेशन 0 टू टी मध्ये किती येतं, एक्झॅक्टली टी बाय 2 येतं. हे लक्षातच ठेवायचं. हे बघा, पुन्हा एकदा लिहितो. इथे किती येणार आहे, फक्त टी बाय 2 येणार आहे. इथं लिहितो पुन्हा एकदा बघा. इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी, हे लक्षातच ठेवा. 0 टू कॅपिटल टी, म्हणजे इंटिग्रेशन काढून लिमिट जर ठेवले तर फायनल आन्सर येतं टी बाय 2. हे पाठच करून ठेवा, नाहीतर प्रत्येक वेळी सोल्युशन करायची गरज पडेल. कारण या टॉपिक मध्ये हे साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टीचं इंटिग्रेशन फ्रॉम लिमिट 0 टू टी अनेक वेळा आपल्याला लागणार आहे. ओके, सो हे टी बाय 2 येतं, अँड देअरफॉर 2 गेट कॅन्सल, आणि हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला येणार आहे एम स्क्वेअर बी रेस टू 4 ओमेगा स्क्वेअर इंटू कॅपिटल टी डिवायडेड बाय आर. So this much amount of heat is produced. This much amount of heat is produced. ओके, आता हे टी देखील रिप्लेस करू शकतो, कारण इथं ओमेगा पण आणि कॅपिटल टी पण आहे. टी इज 2 पाय बाय ओमेगा ना, कॅपिटल टी इज नथिंग बट 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. त्याच्यामुळे 2 पाय एक वर राहणार आणि एक ओमेगा कॅन्सल होणार आहे. त्याच्यामुळं 2 पाय एम स्क्वेअर बी रेस टू 4 ओमेगा divided by R. Okay, so that is the answer. That is your answer. Okay, so this is the correct answer. बुक मध्ये ते डीसी पांडे मध्ये थोडंसं काय केलंय त्याने, मॅक्सिमम ईएमएफ जो आहे तो ई नॉट ऍज इट इज ई नॉटच्या स्वरूपातच आन्सर काढलाय. आपण कम्प्लीट आन्सर काढलेला आहे. ओके, हे लक्षात आलं का बघा. एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन टाइप एक्झाम्पल आहे, ते जरा रिवाइज करा. पुन्हा एकदा जस्ट रिकॅप करतो. स्क्वेअर लूप, साइड इज गिवन ॲज बी, नंबर ऑफ टर्न्स आर एम, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, ऍक्सिस काय आहे डायगोनल, म्हणजे डायगोनल भोवती काय होणार आहे, हा स्क्वेअर लूप आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे आणि ऍक्सिस इज डायगोनल, मग या डायगोनल भोवती काय होणार आहे, कॉइल फिरणार आहे कंटिन्युअसली. मॅग्नेटिक फील्ड आहे बी नॉट. तर पहिली गोष्ट म्हणजे ईएमएफ इंड्यूस्ड इन द कॉइल काढायचं आहे. ईएमएफ इंड्यूस कसं काढणार बघा. तर अगोदर फ्लक्सचा फॉर्म्युला लिहा. फ्लक्सचा फॉर्म्युला सगळ्यांना पाठच आहे, बी ए कॉस थीटा आहे.
हा सिंगल लूप साठी, सिंगल टर्न साठी, नंबर ऑफ टर्न साठी MBA cos थीटा. ओके, फक्त थीटा इज इक्वल टू ओमेगा टी इथं प्लेस केलेला आहे आणि लेन्स लॉ नुसार EMF इज इक्वल टू -d∅/dt आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि त्याच्यामुळं EMF इंड्युस्ड इन द कॉइलचा फॉर्म्युला येणार MBB² ओमेगा साइन ओमेगा टी. आता याच्यामध्ये साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कंटिन्युअसली चेंज होणार, कारण ओमेगा टी म्हणजे थीटा, कॉइल रोटेट होईल तसं थीटा चेंज होणार, थीटा चेंज होईल तसं साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू 0, 1, 0, -1, 0, 1, 0, -1 अशी व्हॅरी होत जाणार आहे. ओके, आणि साइन ओमेगा टी ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असणार आहे? 1. 1च्या वर तर कधी जाणार नाही आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम EMF किती असणार आहे? साइन ओमेगा टी 1 असताना, म्हणजेच मॅक्सिमम EMF किती येणार आहे? MBB² ओमेगा, हा मॅक्सिमम असणार, याच्या वर जाणार नाही. आणि ऍव्हरेज EMF मात्र 0 येणार आहे, कारण एका सायकल मध्ये तो प्लस पण होतोय, मायनस पण होतोय. ओके, म्हणजे जेवढ्या प्रमाणात तो प्लस होणार तेवढ्या प्रमाणात मायनस पण होत असल्यामुळं ऍव्हरेज जर काढायचं झालं तर काय येणार आहे? 0च येणार आहे. आणि हीट प्रोड्यूस काढण्यासाठी मात्र तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला. हीट प्रोड्यूसचा फॉर्म्युला काय आहे? दॅट इज इंटिग्रेशन ऑफ E²/R/dt. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हा पाठच करून ठेवा. ओके, या चॅप्टर मध्ये हीट प्रोड्यूस्ड इन टाइम 0 to t या टाइम मध्ये प्रोड्यूस झालेली हीट म्हणजे काय असणार आहे? E²/R/dt. हा फॉर्म्युला कुठून आला? इंटिग्रेशन ऑफ E²/R/dt. I²RT आपला जो फॉर्म्युला आहे हीटचा, त्याच्यावरून आलेला आहे. I²RT किंवा V²/R × T. नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळे एक्झाम्पल DC पांडे मध्ये चांगले दिलेले आहेत, सगळ्या लेवलचे प्रॉब्लेम दिलेले आहेत, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम एकदा सोडवून व्हायला पाहिजेत. मी याच्यामध्ये जे काय प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते सोडवून दाखवतो, याच्यावरून बाकीचे तुम्ही देखील प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करा, ते रिपीट करा, रिपीटेडली सॉल्व्ह करा. आणि फिजिक्सच्या प्रत्येक लेक्चरला हे तुमच्या समोर बुक असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला बरं पडेल ते. A square loop ACDE, area 20 cm² and resistance 5 ohm is rotated in a magnetic field 2 Tesla through 180 degree in 0.01 second and 0.02 second. Find the magnitude of E, I and delta Q in both the cases. म्हणजे प्रॉब्लेम कसा दिलाय बघा. दिस इज मॅग्नेटिक फील्ड, which is in inward direction, and there is a square loop like this. Okay, square loop आहे. बर, आता मला सध्या सांगा की एरिया व्हेक्टर आणि मॅग्नेटिक इंडक्शन यांच्यामध्ये अँगल किती आहे रे? बोला लवकर. सध्या आहे या डायग्राम नुसार एरिया व्हेक्टर म्हणतोय मी. एरिया व्हेक्टर, एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल विचारत नाही, एरिया व्हेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल किती आहे? बोला लवकर. 0. हा, 0 किंवा 180 डिग्री दोन्ही लिहू शकताय. 0 आपण कन्सिडर करूया 0, कारण एरिया व्हेक्टर म्हणजे एरियाला काढलेली परपेंडिक्युलर. एरियाला काढलेली परपेंडिक्युलर इनवर्ड आउटवर्ड डायरेक्शन येणार आणि मॅग्नेटिक फील्ड देखील इनवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे दोन्ही पॅरलल झाले ना. त्याच्यामुळे 0 डिग्री सध्या. आता काय होणार आहे सांगितलंय क्वेश्चन मध्ये की इट रोटेट अबाउट दिस ऍक्सिस. इट रोटेट्स अबाउट दिस ऍक्सिस. ठीक आहे, रोटेट होत असल्यामुळं आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय दिली आहे? एरिया इज गिवन ॲज 20 cm² अँड रेजिस्टन्स देखील दिलाय 5 ओहम. मॅग्नेटिक फील्ड दिलंय B इज इक्वल टू 2 टेस्ला दिलंय मॅग्नेटिक फील्ड, अँड इट रोटेट थ्रू 180 डिग्री. इट रोटेट्स थ्रू 180 डिग्री. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट केस दिली आहे, सुरुवातीला 180 डिग्री मध्ये
किती टाइम मध्ये रोटेट होते? 0.01 सेकंड मध्ये रोटेट होते आणि सेकंड 180 डिग्री रोटेशन व्हायला 0.02 सेकंड टाइम लागतोय. तर पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये ईएमएफ, करंट आणि चार्ज तिन्ही गोष्टी काढायच्या. ईएमएफ, करंट अँड द चार्ज. ओके. हा, आता ऍव्हरेज ईएमएफ इथं काय लिहूया? θ1 θ2 लिहूया. θ1 किती असणार? 0. 180 डिग्रीनं रोटेट झालं तर θ2 किती येणार आहे? 180 डिग्री. मग काय करावं लागेल आपल्याला? φ1 φ2 काढावं लागेल. φ1 काय येणार आहे सांगा? बी ए कॉस θ1. कारण बी आणि ए काही चेंज होणार नाही, फक्त इथे अँगल चेंज होणार आहे. सो φ1 किती येणार बघा? बी इज 2, एरिया किती आहे? 20 × 10⁻⁴ आणि कॉस θ1 म्हणजे कॉस 0. म्हणजे अशा प्रकारे φ1 किती येणार बघा? φ1 इज 4 × 10⁻³ कारण 40 × 10⁻⁴ येणार ना, वेबर. सिमिलरली आता φ2 काढूया. ओके, φ2 इज इक्वल टू φ2 किती येणार आहे? बी ए कॉस θ2. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला वाटत असेल खूप प्रॉब्लेम सोडवून घ्यायला लागलोय, जास्त वेळ घालवायला लागलोय. लक्षात घ्या, हा टॉपिक थोडासा डिफिकल्ट आहे, अजून डिफिकल्टी लेवल येणार आहे. त्याच्यामुळे एकदम आपण स्लोली जाऊया, काहीही गडबड नाहीये. नाहीतरी अजून लॉकडाऊन आहे, अजून ऑनलाईन चालू आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपण स्लोली आणि थोडं थोडं कंटेंट घेतलं तर या टॉपिकचं बरं होईल. कारण एकदा टॉपिक झाला की परत त्याचं रिव्हिजन घ्या म्हटलं तर ते थोडंसं अवघड पडतं, की लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा एकदाच व्यवस्थित जाऊन एकदाच परफेक्ट झालेलं बरं होईल. त्याच्यामुळं तुम्ही पण काय करा, घरी हा टॉपिक थोडासा डिफिकल्ट असल्यामुळं त्याच कन्सेप्ट रिपीट करा. DC पांडे बुक तुमच्याकडे आहे, त्याच्यातल्या कन्सेप्ट, माझा सिनॉप्सिस तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मी ते टाकतो. ओके, तर त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा रिपीट करा. प्रॉब्लेम त्याच्यामधले पुन्हा पुन्हा जरा बघा, म्हणजे हे तुम्हाला सोपा टॉपिक जाईल. मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे? दॅट इज 2. एरिया इज 20 × 10⁻⁴ इंटू कॉस किती येणार आहे आता? 180. कॉस 180 किती असतं रे? -1. सो φ2 तेवढीच व्हॅल्यू येणार, फक्त -4 × 10⁻³ वेबर येणार आहे. φ1 झालं, φ2 झालं. आता ईएमएफ काढूया. φ1 φ2 झालेला आहे. आता केस 1 घेऊया. केस 1. केस 1. केस 1 का आहे? टाइम दिलेला आहे केस 1 चा 0.01 सेकंड. सो ईएमएफ इंड्यूस्ड काय असतो? φ1 - φ2 डिवायडेड बाय टाइम. सो 4 × 10⁻³ -4 × 10⁻³ म्हणजे किती होणार सांगा? हे 8 × 10⁻³ होणार. डायरेक्ट सबट्रॅक्शन करून मी लिहितोय, लक्षात येते का? 4 × 10⁻³ हा φ1 आहे, मायनस φ2 म्हणजे मायनस प्लस होणार ते, डिवायडेड बाय टाइम आहे 0.01 सेकंड. 0.01 म्हणजे 10⁻². 10⁻² वर गेल्यानंतर 10⁻+2 होणार आणि त्याच्यामुळे ईएमएफ इंड्यूस्ड येणार आहे 8 × 10⁻⁻1 म्हणजे 0.8 व्होल्ट येणार. ईएमएफ इंड्यूस्ड विल बी 0.8 व्होल्ट. 0.8 व्होल्ट, करेक्ट. त्याच्यानंतर करंट म्हणजे काय असतं? ईएमएफ डिवायडेड बाय रेझिस्टन्स. ईएमएफ किती आला? 0.8 आणि रेझिस्टन्स किती आहे? 5. सो आन्सर येणार आहे 0.16 एम्पियर. आणि चार्ज देखील काढायला सांगितलाय. चार्ज Q, किती चार्ज फ्लो झालेला असेल? चार्जचा फॉर्म्युला काय? φ1 - φ2 डिवायडेड बाय रेझिस्टन्स. लक्षात घ्या, चार्ज मध्ये कुठेही टाइम येत नाही.
सो 5(1 - 5(2) डिवाइडेड बाय रेजिस्टन्स. 5(1 - 5(2) ची व्हॅल्यू किती आली? 8 × 10⁻³ डिवाइडेड बाय रेजिस्टन्स किती? 5. सो आन्सर येणार आहे 1.6 × 10⁻³ कुलॉम. 1.6 × 10⁻³ कुलॉम. सो दिस इज द आन्सर. आता केस 2 ला फक्त काय होणार आहे? केस 2 मध्ये काय दिलंय? टाइम इज 0.02 सेकंड घ्यायचा आहे. म्हणजे 180 डिग्री रोटेशन व्हायला 0.01 सेकंद ऐवजी 0.02 सेकंद एवढा टाइम लागणार आहे. त्याच्यामुळे EMF इंड्यूस्ड काय होणार? डिनॉमिनेटर डबल होणार ना, याचा हाफ होणार डायरेक्टली 0.4 व्होल्ट. करंट किती होणार आहे? करंट देखील हाफच येणार, दॅट इज 0.08 एम्पियर. आणि चार्ज आणि टाइमचा काय संबंधच नाही, चार्ज मात्र आहे तेवढाच राहणार आहे. 1.6 × 10⁻³ कुलॉम. कारण 5(1 - 5(2) तेवढंच राहणार आहे, R तेवढाच राहणार आहे, टाइम फक्त चेंज होणार आहे. लक्षात येते का? म्हणून लक्षात घ्या नेहमी, चार्ज जो आहे तो टाइमवर डिपेंड नसतो. म्हणजे कॉईल स्लोली रोटेट करा नाहीतर फास्टली रोटेट करा. कॉईल फास्टली रोटेट केलं तर EMF वाढेल, करंट वाढेल, परंतु चार्ज मात्र आहे तेवढाच राहणार. चार्ज फ्लोन थ्रू द सर्किट. या प्रॉब्लेम मध्ये कुणाला काय डाऊट असला तर जरा विचारा. एनी डाऊट इन दिस केस? Next problem, 6.13. Two conducting rails are placed perpendicular to each other such that their ends are joined as shown in figure. A conducting bar is now placed over the rail and starts moving with constant velocity phi from vertex at time t is equal to 0. The flux through triangle by the rails and the bar at time t is equal to 0. At time t is equal to t naught. The EMF around the triangle at that time, and in what manner does the EMF around the triangle vary with time? Okay. बघा, हा देखील एक थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. Two conducting rails are placed perpendicular to each other. There are two conducting rails. So this is the first rail. These are the two conducting rails which are perpendicular to each other. दोन कंडक्टिंग रेल म्हणजे दोन रॉड्स आहेत थोडक्यात. ओके, ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर टू इच अदर. मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते सर्कल डॉट आहे, म्हणजे आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड आहे या ठिकाणी. ठीक आहे. such that their ends are joined as shown in figure. एंड्स इथं जॉईन केलेले आहेत, फक्त वर जॉईन केलेले नाही आहेत. एक कंडक्टिंग वायर इज नाउ प्लेस्ड ओव्हर द रेल्स. आता काय करायचं आहे, आणखी एक वायर या रेल्स वर प्लेस करायची.
like this. There is one more wire. It is also conducting. It is placed over the wire. Conducting wire bar or a conducting bar. हा conducting bar आहे. It is placed over the rails and starts moving with constant velocity v starting from the vertex. म्हणजे हा जो बार आहे तो सुरुवातीला व्हर्टेक्सला होता, म्हणजे इथं होता. It was initially at this point. व्हर्टेक्सला बरोबर होता. आणि नंतर काय करतो तो, इट स्टार्ट्स मुव्हिंग टुवर्ड्स राईट. म्हणजे हा टुवर्ड्स राईट निघालाय आता. व्हर्टेक्स पासून चालू होतोय. ऍट टाइम टी इज इक्वल टू 0, म्हणजे टाइम टी इज इक्वल टू 0 असताना तो इथं बरोबर व्हर्टेक्सला आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, फर्स्ट फ्लक्स थ्रू द ट्रायंगल बाय द रेल्स. फ्लक्स सुरुवातीला काढायचा आहे ऍट टाइम टी इज इक्वल